नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. टेलिफोनचा शोधकर्ता कोण आहे? टेलिफोनचा शोधकर्ता अलेक्झांडर ग्रॅहम बेल आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे अलेक्झांडर ग्रॅहम बेल. प्रश्न क्रमांक 2. रणथंबोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? रणथंबोर व्याघ्र प्रकल्प राजस्थान राज्यात आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे राजस्थान. रणथंबोर व्याघ्र प्रकल्प राजस्थान राज्यामध्ये आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3. राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडून शपथ घ्यावी लागते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. प्रश्न क्रमांक 4. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट निकोबार बेटावर आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे निकोबार बेट. इंदिरा पॉइंट हे भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ओळखले जाते मित्रांनो. भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते या प्रकारे प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. तर कोणत्या आहे मित्रांनो? तर इंदिरा पॉइंट हे आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? तर महाराष्ट्र राज्यात विधान परिषद आहे मित्रांनो. बिहार राज्यात देखील विधान परिषद आहे. कर्नाटक राज्यात देखील विधान परिषद आहे. परंतु गोवा राज्यात विधान परिषद नाही मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे गोवा. प्रश्न क्रमांक 6. कुफरच्या पेशी टिंबटिंब यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यकृत यामध्ये आढळतात मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे यकृत. प्रश्न क्रमांक 7. महर्षी कर्वे यांनी टिंबटिंब येथील विधवेशी विवाह केला होता. महर्षी कर्वे यांनी शारदा सदन येथील विधवेशी विवाह केला होता. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो शारदा सदन. शारदा सदन ही संस्था पंडिता रमाबाई यांची होती मित्रांनो. आणि शारदा सदन येथील विधवेशी महर्षी कर्वे यांनी विवाह केला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8. BCG ही टिंबटिंब प्रतिबंधक लस आहे. BCG ही क्षयरोग प्रतिबंधक लस आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे क्षयरोग. प्रश्न क्रमांक 9. लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र आहे? तर लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी 5% पेक्षा कमी वनक्षेत्र आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 5% पेक्षा कमी. प्रश्न क्रमांक 10. संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? संसदेमध्ये कोणते घटक समाविष्ट आहेत मित्रांनो? राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांचा समावेश असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. संसदेमध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांचा समावेश असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे महाराष्ट्र. स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य कोणते? राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य राजस्थान आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 13. मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते? मराठी नवकाव्याचे प्रणेते बाशी मनरेकर यांना म्हटले जाते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे बाशी मनरेकर. मित्रांनो, बाशी मनरेकर यांचे पूर्ण नाव बाळ सीताराम मनरेकर आहे मित्रांनो. बाळ सीताराम मनरेकर आहे, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14. फुबाई फू हे आत्मचरित्र कोणाचे आहे? फुबाई फू हे आत्मचरित्र विठ्ठल उमप यांचे आहे मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो विठ्ठल उमप. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो? महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोकण या प्रदेशात आढळतो मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे कोकण. प्रश्न क्रमांक 16. जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक महिला दिन दरवर्षी 8 मार्चला साजरा केला जातो मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे 8 मार्च. जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 8 मार्च या दिवशी. प्रश्न क्रमांक 17.
सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे अहिल्यानगर. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF डाउनलोड करू शकता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. प्रश्न क्रमांक 19. टिंबटिंबला पॉवर हाऊस ऑफ सेल ऊतीचे ऊर्जा स्रोत म्हणतात. पॉवर हाऊस ऑफ सेल ऊतीचे ऊर्जा स्रोत कशाला म्हणतात मित्रांनो? तर मायटोकॉन्ड्रिया यांना. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मायटोकॉन्ड्रिया. मित्रांनो, मायटोकॉन्ड्रिया यांना पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात, म्हणजेच ऊतीचे ऊर्जा स्रोत म्हणतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात फोर्स 1 हे सशस्त्र दल काम करते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे फोर्स 1. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण मित्रांनो? तर सुजाता सौनिक. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे सुजाता सौनिक. प्रश्न क्रमांक 22. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास टिंबटिंब म्हटले जाते. लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास विजय घाट म्हटले जाते मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे विजय घाट. विजय घाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे मित्रांनो? तर लाल बहादूर शास्त्री यांची समाधी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 23. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोणत्या राज्यात आढळला? मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटक राज्यात आढळला. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न क्रमांक 24. कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही? कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही? तर मित्रांनो, गंगा ही नदी देखील बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. कृष्णा ही देखील बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. गोदावरी नदी देखील बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. परंतु नर्मदा ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे नर्मदा नदी. प्रश्न क्रमांक 25. घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्ता यांची तरतूद करण्यात आली आहे? घटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्ता यांची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 165. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे कलम 165. कलम 165 नुसार राज्याच्या महाधिवक्त्यांची तरतूद करण्यात आली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26. नक्षलवादाचा उगम कोणत्या राज्यातून झाला? नक्षलवादाचा उगम पश्चिम बंगाल या राज्यातून झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 27. काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहे? काजू संशोधन केंद्र महाराष्ट्रात वेंगुर्ला या ठिकाणी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो वेंगुर्ला. प्रश्न क्रमांक 28. अविनाश साबळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अविनाश साबळे ट्रॅक अँड फील्ड या खेळाशी संबंधित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो ट्रॅक अँड फील्ड. प्रश्न क्रमांक 29. किल्लारी भूकंप कोणत्या साली झाला होता? किल्लारी भूकंप 1993 या साली झाला होता. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे 1993. 1993 या वर्षी किल्लारी भूकंप झाला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30. संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? संगणकाची स्मरणशक्ती म्हणजेच मेमरी कशात मोजतात मित्रांनो? तर बाईट्समध्ये मोजतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे बाईट्स. संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात? तर बाईट्समध्ये मोजतात मित्रांनो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.